पाटणे फाट्यावर बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचा ऐतिहासिक मेळावा, सामाजिक न्याय आणि संघटनेच्या ध्येय धोरणांची मांडणी, शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग, एकजुटीचा संकल्प। चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथे बहुजन क्रांती सामाजिक संघटनेचा भव्य आणि ऐतिहासिक मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शाहीर मधुकर कांबळे गवसे होते। मेळाव्याच्या प्रारंभी संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गुंडूराव कांबळे यांनी प्रास्ताविक करून फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे महत्त्व अधोरेखित केले। ते म्हणाले की फुले यांनी शिक्षणाचे दरवाजे उघडले, शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची अंमलबजावणी केली आणि डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाद्वारे समतेचा अधिकार दिला। आजच्या अन्यायाविरुद्ध लढताना हाच विचार आपला दीपस्तंभ ठरतो। यानंतर बहुजन संघटक पी.डी. सरवदे यांनी संघटनेच्या ध्येय धोरणाचा आढावा घेतला। त्यांनी सामाजिक न्याय, शैक्षणिक प्रगती आणि आर्थिक उन्नती या आधारस्तंभावर संघटना कार्यरत असल्याचे सांगितले। विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण आणि वंचित घटकांची उन्नती ही संघटनेची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कार्याध्यक्ष भिकाजीराव कांबळे भोकुलीकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले। सरपंच अनंत कांबळे, राजू कांबळे, सुधीर कांबळे, सहदेव कांबळे, दीपक अडकुरकर, महादेव कांबळे, लखन कांबळे, संदीप कांबळे आणि बबन माने यांनी स्मशानभूमीचा प्रश्न, जातीचे दाखले, शिष्यवृत्तीची अडचण, घरकुल योजना तसेच विद्यार्थी व महिला मेळाव्याबाबत आपली मते व्यक्त केली। विचारपीठावर भिकाजीराव कांबळे भोगोलीकर, गंगाराम शिंदे, सखाराम कांबळे, संदीप यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक माने यांनी केले, तर आभार पांडुरंग कांबळे यांनी मानले। अध्यक्षीय भाषणात शाहीर मधुकर कांबळे यांनी चंदगड तालुक्यातील परिवर्तन चळवळीचा आढावा घेत बहुजन समाजाच्या संघर्षमय इतिहासाची आठवण करून दिली। त्यांनी ठामपणे सांगितले की फुले शाहू आंबेडकर विचारधारा हीच खरी दिशा आहे आणि संघटितपणे लढल्याशिवाय सामाजिक परिवर्तन शक्य नाही। यावेळी उपस्थित सर्वांनी संविधान आणि बहुजन विचारधारा प्रमाण मानून संघटित कार्याची शपथ घेतली। तालुक्यातील विविध गावातून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा मेळावा संघटनेच्या विस्तारासाठी व बहुजन समाजाच्या ऐक्यासाठी ऐतिहासिक ठरल्याचे मान्यवरांनी नमूद केले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।